सर्वप्रथम मी आपल्या पक्षाचे मंत्री भरत शेठ गोगावले साहेब आणि विकास शेठ गोगावले साहेब आणि सर्व पदाधिकारी यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करते, कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला हे उमेदवारी अर्ज भरण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करते. आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तळाशेत इकडे जरी राष्ट्रवादीची सत्ता असली किंवा तो प्रभाग त्यांचा असला तरीही आम्ही आमच्या कामातून त्यांना कसं उत्तर द्यायचं ते आम्ही ठरवलेलं. कारण आता प्रत्येक तळागाळातील व्यक्तीपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत त्या आमच्या कामाच्या माध्यमातून. आणि हे असेल कोणत्याही योजना असतील शासनाच्या त्या आम्ही तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, सर्वप्रथम इंदापूर बस स्थानकाचा प्रश्न असेल, जर त्यांची सत्ता होती मग त्यांनी त्याकडे लक्ष का नाही दिलं ते आम्हाला आमच्या कामातून दाखवायचं आहे. त्यांच्याकडे भलेही पैसा असेल पण आमच्याकडे जनतेची ताकद आहे आणि आमच्याकडे कष्ट करण्याची आणि गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याची आमच्याकडे तेवढे हे आहे. त्याच्यामुळे आम्ही ह्या योजना आमच्या मुद्दे कुठले असणार आहेत? प्रमुख मुद्दे म्हणजे आमचे शिक्षण, मुलांचं बचत गटात महिला सक्षमीकरण हा प्रमुख मुद्दा, आरोग्याचा मुद्दा, कारण बऱ्याच इथे आरोग्याच्या खूप सुविधा नाही आहेत त्या आम्हाला पोहोचवायच्या आहेत. आणि महिलांचं सक्षमीकरण हे आमचं प्रमुख ध्येय असेल. महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं आणि त्यांना रोजगार निर्मिती करणं हे आमचं प्रमुख बचत गटाच्या माध्यमातून आम्ही ते निश्चितच करू. आणि येत्या 7 तारखेला आमचाच विजय असेल आणि त्यानंतर आम्ही कामाला सुरुवात करू.